नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक तसेच वनसेवक भरतीसाठी आपण प्रयत्न करत आहोत. तर त्याच्या संदर्भात आज आलेलं अपडेट जे आहे, विद्यार्थ्यांनी कॉल करून एक रेकॉर्डिंग पाठवलेली आहे, ते तुम्हाला दाखवेल. त्याच्यामध्ये वनमंत्री डायरेक्ट सांगत आहेत की जाहिराती ही जी आहे ती लवकर येणार आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जर बघाल तर आपल्याला काय करायचं, आता जोपर्यंत जाहिरात येत नाही, एक्झॅक्ट जाहिरात, आता म्हणणं आणि जाहिरात पडणं ही गोष्ट दोन वेगळ्या आहेत. लवकर येईल असं म्हणतायत, हरकत नाहीये. पण आपण जर थांबलो प्रयत्न करणे तर ही जाहिरातीला उशीर होऊ शकतो कदाचित. आणि आपल्याला काय करायचं की ही जाहिरात जी आहे ती एमपीएससी मार्फत न जाता डायरेक्टली याच्यातून घेण्यात यावी, यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. कारण की लवकर प्रोसेस होईल. अदरवाईज काय होईल की एमपीएससी थ्रू गेल्यानंतर प्रोसेस उशिरा होते. तुम्ही बघा, एमपीएससीचे जे एक्झाम असतात ते काय करतो, 6 महिने पुढे ढकलणे या गोष्टी चालतात. तर त्यामुळे काय करतो, ही जाहिरात जी आहे ती आपण काय करत आहोत की साध्या प्रकारे जर झाले तर ते खूप चांगलं होईल. त्यासाठी आपण काय करतो की प्रयत्न करत आहोत आणि ही लवकरात लवकर जाहिरात व्हावी यासाठी आपले काय करतो की प्रयत्न करत आहोत. आता तुम्ही जर बघितलं तर जागा किती रिक्त आहेत, तुम्ही जर याची माहिती काढली, तुम्ही जागा रिक्त आहेत ते सांगतो तुम्हाला मी. पहिलं तर मी एक व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवेल. ही ऑडिओ रेकॉर्डिंग जी विद्यार्थ्यांनी पाठवलेली आहे. तर तुम्हाला याच्यात समजून जाईल की मुद्दा काय आहे माझा. सर वनरक्षक विद्यार्थी बोलतो. सर आपली जी ऍडव्हर्टाईज आहे ना ती. सर नमस्कार. नमस्ते, कोण बोलतो? सर वनरक्षक विद्यार्थी बोलतो. सर आपली जी ऍडव्हर्टाईज आहे ना ती तुमचा आवाज बारीक आहे, ऐकायला येत नाही. सर आपण जी ऍड काढणार आहे कधीपर्यंत काढणार होती? कुठली ऍड? वनरक्षकांची. वनरक्षक. हा, ते लवकरात लवकर करणार आहेत आपण. तरी पण सर आता ही रेकॉर्डिंग बघू शकता. ही रेकॉर्डिंग बघू शकता. याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल की लवकरात लवकर जाहिरात काढू असं ते म्हणत आहेत. पण आपल्याला कसं काही जाहिरात लवकरात लवकर पडली पाहिजे, जोपर्यंत ऑन पेपर पडत नाही तोपर्यंत आपल्याला याचे प्रयत्न करायला लागतील. त्यासाठी काय केलेलं आहे की जे वनमंत्री आहेत, हे गणेश नाईक साहेब आहेत, तर यांना काय केलं तर आपण व्हॉट्सअप मेसेज थ्रू काय करत आहोत की सांगत आहोत आपला मुद्दा काय आहे ते पाठवतात. आता एक मेसेज बनवलेला आहे व्हॉट्सअप, तुम्हाला डायरेक्टली माझ्या टेलिग्राम चॅनलवर घेऊन जातो आणि तिथून हा मेसेज तुम्ही कसा पाठवायचा त्याची तुम्हाला माहिती देतो. बघा, हा मेसेज ऍक्च्युअली जर बघितलं तुम्ही तर पहिलं तर काय करायचं मी सांगितलेलं आहे की तुम्ही वनरक्षक आणि वनसेवक दोन्ही भरतीसाठी आपण प्रयत्न करत आहोत. यांनी लवकर हा शब्द वापरलेला आहे, पण लवकर म्हणजे कधी हे आपल्याला स्पष्ट नाहीये. त्यामुळे आपल्याला आराम करता येणार नाही. तर आपल्याला काय करायला की जाहिरात लवकरात लवकर आली पाहिजे, याच्यासाठी आपण काय करतो की प्रयत्न करायचा. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, कॉल करायचे आहेत की ह्या नंबर दिलेला आहे वनमंत्र्यांचा, मेसेज करायचे आहेत आणि शक्य असेल तर भेटून निवेदन पण द्यायचं आहे. मी माझ्या लेवलला मुख्यालयात जात आहे आणि प्रयत्न करता माझ्या लेवलला. ठीक आहे, तर तुम्ही प्रयत्न करायचे. आता याच्यासाठी एक व्हॉट्सअप मेसेज आहे, हा डायरेक्ट व्हॉट्सअप लिंक आहे. याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला काय करेल की ही व्हॉट्सअप, आता इथं तुम्ही बघू शकता हा नंबर आहे. आता डायरेक्ट जर क्लिक केलं तर हा काय करेल की मेसेज काय करेल की साहेबांना चालला जाईल. याच्यामध्ये लिहिलेला आहे सगळा मुद्दा की ज्याच्यामध्ये वनरक्षकसाठी 1358 पद रिक्त आहेत आणि वनसेवकसाठी 1291 एवढ्या रिक्त पद आहे. त्यासाठी जाहिरात काढावी ही माहिती मी व्हॉट्सअप थ्रू त्यांना पाठवत आहे. त्याच्यानंतर अजून 2 मुद्दे आहेत ते मी पाठवत आहे, ते म्हणजे की तुम्हाला दाखवेल ते मुद्दे. वनसेवक ही ओके. आता वनसेवकामध्ये जर बघितलं तुम्ही तर टोटल जर पाहिलं तर हे 12,900 एवढी पदं रिक्त आहेत. आता याच्यानुसार जर 12,991 त्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर 4,545 एवढी पदं सध्या कार्यरत आहेत, म्हणजे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, ती परमनंट नाहीयेत. आणि ही एवढी आवश्यकता आहे 8,446 एवढी. टोटल बघितलं 12,991 होतात. याची जाहिरात यायला पाहिजे. दुसरं जे म्हणलं तर ते आहे वनरक्षकसाठी. वनरक्षकसाठी जर बघितलं तर हे आरटीआय मार्फत जे माहिती भेटलेली आहे त्याच्यानुसार जर बघितलं तर टोटल जी रिक्त पदं आहे ती 1358 पदं रिक्त आहेत. हे प्रत्येक पुनरावृत्तानुसार ही माहिती दिलेली आहे. इथे बघू शकता. 46 चंद्रपूरसाठी, गडचिरोलीचे 287, नागपूरसाठी 267, अशी ही 1358 पदं ही रिक्त आहे.
आणि याच्यासाठी प्रयत्न म्हणून आपण हे करत आहोत. तर तुम्ही हे 2 PDF ज्या आहेत त्या तुम्ही मी ऑलरेडी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेल्या आहेत. तर तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलवरती काय करा, इथं जा, इथं मी ऑलरेडी PDF दिलेले आहे तुम्हाला. ही PDF आहे, ही PDF, या 2-3 PDF तुम्ही काय करू शकता, इथं बघा हे 2 PDF आहेत, या तुम्ही PDF तुम्हाला पाठवायचे आहेत. ओके, तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.